खिचडी आजच्या दिवस खा खिचडी, उद्यापासून मग भाकरी टचून. आम्ही काय काय आणलंय हो. आज आमच्या आत्याने डबा भरला होता खायला आजच्या दिवस रानात. बापू जेव्हा बोलवा. बापू जेवला. बापू जेवून आलो ना. जेवून आलेत बापू. जेवला का? जेवला का? जेवून आलेत म्हणा. खिचडी खाते आधी. हो कसली तिखट केली आहे. मग तिखट झणझणीत मस्त लागते. लय तिखट आहे बाबा. तिखट म्हणलं की खायचं मग जीवावी. माझ्या लय जीवावर येतं तिखट खायचं म्हणलं. तिखट तिखट नका ठेवू. तुम्हाला तिखट तिखट घ्या. निम्मा सांगा खाली. वांग्याचं भरीत, पातळ वांग्याचं कालवण, खिचडी. असं उन्हात जेवाय बसलूया. सकाळचं जेवतोया. घ्या तुम्ही पण जेवायला. मस्त पैकी असं छान वाटतं जेव्हा रानात जेवण जातं पटापट. तानाचं वाईट बरं वाटतं. आत्याच म्हणजे रानात जेवायला जायचं. निवांत 1 वाजता जेवायचं है ना. वरनं येमान चाललंय. सूर्य असा डोक्यावर असा गोल गोल फिरतोय. खाली जेवतोय. गोल गोल फिरतो का? आणि त्यातनं डोळं असं फिरतात गोल. दिसतोय का तुला सूर्य? मग काय आता बघ बर तू. बघा बरं हो का डोळ्यावर चालाय का नाही नेमका. बघा रस मला सूर्य गोल गोल फिरतो. हा कोणाला दिसतोय तरी ते वाटतंय सांगा. नेमका माझ्या थोबाडावर. तू बसली इकडं बस की अशी. असं म्हणजे चला संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ बघा. चला ऊस ऑल क्लिअर सगळा खुरपून ओके झालाय. आता कधी राहणार तिथे माहित नाही. आता 2-3 दिवस आराम. लागोपाठ 15 दिवस झालं रोजच राहणार आहे. एकदम एकदम मस्त आणि छान असा सगळा ऊस दिसायला लागला. भुईमुग पण दिसायला लागला. हरभरा दिसायला लागला. आणि आता आम्ही थोड्या वेळ आम्ही जाणार आहे घरी. खुरपून झाले तर पाणी प्यायचंय. तहान लागलेली आहे. चला बायांनो पाणी प्यायला. सुट्टी झाली की तुमची बस करा आता. राहून द्या राहून द्या मरून द्या. आता काय त्याला. चला बाबा पाणी प्यायला. आता काय एवढं खुरपावले सुद्धा तोका तसेच करतात. आता मी जाते घरी मरून तिकडं. आता काय खुरापलंय तरी नाहीच म्हणतात. म्हणले आपलं पाणी पिऊन जावं घरी. जार पण उन्हातच मांडलाय. नशीब जार मधलं पाणी तरी गरम व्हाय नाही तर काय खरं नव्हतं. आमची बाबळ पडल्यापासून आमचं लय हाल येतं. उन्हात आणायचं जेवायचं उन्हात बसायचं. बाबळ होती तेव्हा आरामशीर निहार चालायचं. बाबळी खाली बघू नंतर आत्या का कांद्याचा वापा खुरपा बिपायचा आहे का राहिलंय तर बघू. कोयतं घेतलं का आत्या? कोयतं द्या त्यांना. आणि हा का इकडं अलीकडचा सर्राया आमच्या सगळ्यात लसणाच्या कडता अलीकडची कड तोडा काय तोडायचा आहे ती न्या. त्याला मावशींची सुट्टी झाली. आता मावशी परत आमच्यात कवा येतात माहीत नाही. पण आता घरी येत्याल. रानातलं काम ऑल क्लिअर छान मस्त सुंदर झालंय खुरपून. आणि बघा लसूण लसूण त्या दिवशी खुरापल्याला तुम्ही बघितलंय. आणि हे आमचं कांद 2च वापं टाकलं होतं. पण बरंच दिवस झालं खुरपण म्हणलं. पण आता तिकडून मग काय तुमच्या हातात नव्हतं. हे तुमचंच खुरप आहे. माझं नाव आणलं तुमच्याकडे दिलतं की राहिलं तिथे सरी टाकलेलं. बरं राहून द्या. तर राहिलं असं मी ती पळत जाऊन घेऊ. तिकडूनच यावं लागेल आता. हे राहू द्या इथं सगळं गबा. ही सगळं तोंडाला ऊन लागते. आता ही 2 वाप कांदा खुरापतो मस्त. आणि मग त्यावर येतो या अण्णा आम्हाला न्यायला. मग आम्ही दोघी जातो घरी. आणि लसूण खुरपून बिरपून एकदम मस्त ओके. त्याला खाया टाकलं 10-26 खायला. काय खायचं म्हणजे मटेरियलचं नाव आहे. तो एक मटेरियल इसकाडला. त्याला राख टाकली. कोयता घेऊन आले आत्या दीदीच्या मम्मीने ठेवलेला. ही असा छान मध्ये लसूण आलाय सगळ्यांना. 1.5 महिन्यात तर तुम्हाला एकदम ताजा आणि गावरान मस्त छान असा लसूण घरपोच यावा. कुरिअरचं फक्त 50 रुपये किलोला सगळं तुम्हाला घरपोच यावा मिळणार. थांबा आता होत आहे आपलं. आता सोमवार मंगळवारपासून सांडगं ही चालू. बरेच जण ताई म्हणले की हरभऱ्याची भाजी
एक 8 दिवस थांबा. हरभऱ्याची भाजी आता ऊसातली ऊस खुरपून झाला. आता ऊस मस्तपैकी हरभरा अख्ख्या ऊसातला 2 दिवस नुसती हरभऱ्याची भाजी खुडायची, 2-4 दिवस वाळवायची आणि मग मस्त तुम्हाला एक व्हिडिओ काढून टाकेल. हरभऱ्याची भाजी वाळली मग तुम्ही ऑर्डर टाका पटापटा, ज्यांना घ्यायच्या त्यांना. तवर थांबा, आता माझं थोडंसं काम चालू आहे. मग माझं एकदा काम झालं की मी मग मोकळीच आहे ऑर्डरी टाकायला. ही थोडंसं ही 7-8 साऱ्या मोकळ्या राहिल्या, त्यात गवत आले. त्यात आता बापूंना म्हणलं पाणी आले, घ्या टाकून ही मकवान टाका गुरांना, नाही तर काहीतरी कडवळ विडवा तेवढंच गाई खाईना. आता गाई तर गेली, तुम्ही बघितलं. चला, हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळपर्यंत बघायचा आहे. आत्या बसल्या पाहतो. माझं खुरपं राहिले तिकडेच लिपाखाली उसात. आता तिकडून इकडे चक्कर मारले, आता आणि तिकडे खुरपं आणायसाठी जावं लागेल. खुरपं माझं तुम्ही तिथं ठेवून आलंय आणि काय. चला जाते आता, एवढं तुडवीत साऱ्या आक्या. झाला अख्खा कांदा खुरपून. हो का, दोन चापायतून खुरापल्यावर कसं दिसतंय. बापू आल्यात नेहला, दिवस पार मावळलाय. हो का, सूर्य मावळा गेला. आत्या चला, अयो कपडे आणून ठेवले इकडे सगळं. चला आता जातो घरी, ते गावात होता चालू खुरपून. आता मग मी कशाला काढायचंय झाडून, रोजच संध्याकाळचं झाडून काढायचं. राहडा बघ कसला झाला, तिकडे बघ पाला ही, तर इकडचं झाडत आणलं. आता 2 तासात अंधार पडन, परत ना सकाळचा झाडायचं उठून. अंधार पडला की त्या गाईचं आवरला आधी, तिला गुळी ठेवली, पाणी दाखवलं, खाया टाकलं. चंद्र तर आता दिसतोय. हो का, दिसतोय का, दिसतोय. आता ही म्हणलं एवढं झाडून काढा, तिकडचं झाडत आले. ज्ञानेश्वरी काढलाय वाटा झाडून, पण पलीकडचं झाडायचं राहिलंय. काय करायचं, सकाळचं पण होत नाही रानात जाय. पण आज रानातलं काम सगळं फिनिशच करून आले. आता टेन्शन नाही. आता डायरेक्ट कोथिंबीर संपून खुरपून हे करून, लसूण खुरपून, परत कांदा खुरपून आता जायचं हरभऱ्याची भाजी तेवढी फोडायला. बाकीचं सगळं काम आवरलंय. रानातलं टेन्शन नाही ठेवलं. उन्हाचं लय काम नव्हतं करायचं. डोकं दुखतंय. आता म्हणलं एवढं झाडून घ्यावं. स्वयंपाकाची तयारी चालली आहे. तवर आत्याचं चाललंय घरात, काय माहीत नाही. माझं चालले आल्यापासून मी बाहेरच आहे, अजून घरात गेलीच नाही. अजून हातपाय पण नाही घेतला. होता चिखलाचं सगळं तसंच आहे. हाय, गुड नाईट, शुभरात्री सर्वांना. उद्या पण नाही पेमेंट जमा होत ना. उद्या रविवार आहे, काय झालं? मंगळवार कावळा. होय गाजे, तू केळ आणलेली कुठं गेली? खाल्लंच नाही का? का? आणि इथली भेळ कोणी खाली वरच्या खाल्ली का? तिथे होती 2 बघून त्याच्या खाली किती खाल्ली. अरे म्हणलं खाल्ली कोणी, काय माहिती. काय याची आजी काय रानात घेऊन जाते का? काय माहिती, तुम्ही जाता काय काय मला आणली. ती 2 पण ती 2च घेतली. काल 2 आणि आज 2 घेतली. ती पण मी तर एकच खाल्लेलं, ती पण पहिल्यांदा आणलेलं रात्री, तेव्हा मी एक सुद्धा खाल्लं नव्हतं. लाकडी त्या बाजार कधी रे, मला पाणीपुरी खायची लय तुझ्या खाल्लीच नाही. काय वाटन तुम्ही उचलंय खरं, पण थोडं बघितलं का. चला मग आमची चालली आज गरगटी भाजी. चाललंय सगळं. लसूण कुठलाय, इथं मिरची घेतली. शिजली का नाही तुम्ही म्हणलं लगेच शिजली पण आता झालं की मग. पण ती बारीक असतो, लगेच बारीक करते, लगेच कढाई घालायची, बाहेर कढाई जायचं. हा, मग काही ठेवलंय सगळं, झाली काढून. मी नाही पीठ आणलं पण. चालले भाजी अजय का पडती कढाई घालावं म्हणलं. रानात आल्यावर भाजी आणली, इथली पालकाची भाजी आहे इथं, वांग्यात थोडी. इथं कुठं लावली तेव्हा? आता त्या झाडाच्या मुळात नाही इथं वांग्यात शेजारी. मग तिथली ती भाजी कुडून आणली. मग त्याला नीट करायला 15 मिनिटं गेलं. मग चिरायला 10 मिनिटं गेलं. शिजाय घालायला परत चूल पेटवाय 10 मिनिटं गेलं. असं करत करत अर्धा तास गेला. आता म्हणलं कढाई घालायची, तर अजून भांडी पाडल्या, चहा झाला. चहा भांडी आणि आपण जाऊ डाळ काढायला. हा, आणि मग तू टाकशील ड्रेस मग भाकरी मी झोपण. आता मला लय कटाळा आला. आज तुझ्याकडे भाकरी
चालू कर मिरची आधी बारीक कर. लगेच मिरची बारीक करायची लगेच आता भाजी पालकाची मस्तपैकी गरगटी भाजी चुलिवली. चुका आणि पालक मिक्स केली का नाही ती छान लागते. तांबे दे मला. फै गाजे मम्मीला बटन सुद्धा नीट टाकाय नाही. अगं ते मला वाटलं चाला नाही लाईट कमी पडले का काय म्हणून म्हणलं कसं काय फिरा नाही ज्ञानेश्वरी काय करती आज खुरपायला जड गेलं हात दुखतो या सेम सेम होती आज शाळेत तर नुसतं कवायतच करा कुठे डान्स करा म्हणून आणि ती पण मसा मसा खुरपलं काय येते म्हणलं परत ना आता केव्हा 2-3 दिवस का जातोय आणि कधी उद्या आता लय लांब जायचोय आम्ही. कुठं जायचंय लांब तुम्हाला मग व्हिडिओ दाखवतो कुठं बरं जायचंय. आता कुठं जायचंय कुठं? काय म्हणते जायचंय एका ठिकाणी गाडी घ्यायला. जायचंय उद्या मग आता मम्मी आव. आणायला लिहिते का मग? नाही कुणालाच नाही नेणार आणलेला नाही तुला नाही तुम्ही काय वाढीत काय आता 2-2 महिने मग फोन ठेवून जाणार का इथं? हो सगळं ठेवून जाते की अगं मला का नाही डान्सची प्रॅक्टिस करायची होती मग माझी फ्रेंड म्हणली की मी तुझ्या घरी येते. नाही लॅपटॉप आहे म्हणजे एवढा मोठा अगं पण ते आणणे देत नाही देतोय नाही देत. पप्पाला सांगायचं पप्पाला म्हणायचं ते अण्णाला सांगायचं अण्णाचं लसूण कुठला घ्यायचं टाकायचं तुम्हाला पालक शापू चुका पालक शापू नाही बाळा त्याच्यात चुकाय फक्त नुसतं चुकाय दे इकडे ते. का पालक हा आणि शापून चुका एकत्र मग असतात. कसला वास येतोय का मोबाईल मध्ये जातोय का तिकडं वास. हा, जातोय मोबाईल वरनं जातोय बा. वास कसला छान येतोय बघा. मम्मी हम्म. आमची 26 जानेवारीला कसं मला एक्साइटेडमेंट होती आता लई. तू 26 जानेवारीला डान्स घेतलाय का? कधी घेतलाय तू डान्स? घेतलंय की 26 जानेवारीला. 26 जानेवारीलाच करायचंय ना हा आता हे बाटलीतलं पाणी होतं जारचं पाणी चांगलंच आहे बाटली भरली जारची आज हाडा भरून आणायचा राहिला हाडा नाही भरला एवढं तर काय नाही अगं लक्षातच गेलं. जावा बका बका. असू दे तर बाय बाय. बाय बाय शुभरात्री. कढाई घालायची चालली की भाजी आता जिरे टाकते तुळशी.